ओके, गुड आफ्टरनून. माझा प्रोजेक्ट आहे इम्प्रूव्हिंग वॉटर क्वालिटी थ्रू डिझॉल्व ऑक्सिजन मॅनेजमेंट. आता या प्रोजेक्ट मध्ये मी काय दाखवलंय की कुठली इंडस्ट्री असू दे, एक्झाम्पल डायनॅमिक्स डेअरी आपली इथली. डायनॅमिक्स डेअरी मध्ये कसं आहे, पाणी खूप जास्त लागतं. पाणी खूप जास्त लागल्यामुळं मग ते यूज होतं वॉटर. ओके, वॉटर यूज झाल्यानंतर मग ते वेस्ट वॉटर इन्क्लूड केलं जातं. मग त्या वेस्ट वॉटरला म्हणतात इफ्लुएंट वॉटर. तेच होतं कलेक्शन टँक मध्ये कलेक्ट होऊन जातं वेस्ट वॉटर. ओके, मग ते कलेक्शन टँक मध्ये आलं का मग आपण त्याला ट्रीटमेंट करतो. रियूज असंच करू शकत नाही, पण आपण त्याला ट्रीटमेंट करतो. प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंडरी ट्रीटमेंट, टर्शियरी ट्रीटमेंट. पण आधी आपल्याला प्रायमरी ट्रीटमेंटच्या आधी पहिल्या दिवसाचा डिझॉल्व ऑक्सिजन आणि 5व्या दिवसाचा डिझॉल्व ऑक्सिजन चेक करावा लागतो. आणि टर्शियरी ट्रीटमेंट झाल्यानंतर पहिल्या दिवसाचा डिझॉल्व ऑक्सिजन आणि 5व्या दिवसाचा डिझॉल्व ऑक्सिजन हा चेक करावा लागतो. हा टर्शियरी ट्रीटमेंटच्या नंतरचा जो डिझॉल्व ऑक्सिजन आहे तो जर जास्त असेल, प्रायमरी ट्रीटमेंटच्या अगोदरचा त्यापेक्षा जास्त असेल, तर मग आपण ट्रीटमेंट ज्या केल्या आहेत ते योग्य आहेत आणि सक्सेसफुल झालेले आहेत. पण जर ते कमी असेल तर आपल्याला या ट्रीटमेंट परत करावं लागते. आणि ते रियूज करण्यासाठी असतं, पण ते पिण्यासाठी नसतं, पिण्यायोग्य नसतं ते पाणी जे ट्रीटमेंट केल्यानंतर झालं. त्यासाठी आपल्याला अजून एक प्रोसेस करावी लागते, क्लोरिनेशन प्रोसेस. क्लोरिनेशन प्रोसेस केली तर मग ते पिण्यायोग्य होऊन जातं. ओके, मग आम्ही हेच एक्सपेरिमेंट लॅब मध्ये हे केलंय, टेस्ट केलाय. पहिल्या याच्यात आम्ही 3 बीओडी बॉटल घेतल्यात. एका बीओडी बॉटल मध्ये सॅम्पल वॉटर घेतलं. दुसऱ्या बीओडी बॉटल मध्ये सॅम्पल वॉटर प्लस 2 ml ऑफ MnSO4 मॅग्नीज सल्फेट हे ऍड केले, प्लस अल्कली आयोडाइन आझाइड हे एक ऍड केले आणि त्याला शेक केलं. शेक केल्यानंतर त्यात फ्लॉक्युल्स आले. ते फ्लॉक्युल्स खाली सेटल डाऊन झाले. ओके, खाली सेटल डाऊन झाल्यानंतर मग आम्ही तिसऱ्या बीओडी बॉटल मध्ये तेच सोल्युशन परत तयार केलं. परत तयार केल्यानंतर आम्ही त्यात ऍड केलं H2SO4. जेणेकरून हे H2SO4 नी हे फ्लॉक्युल्स डिझॉल्व व्हायला चालू झाले. ओके, डिझॉल्व झाल्यानंतर हे असं दिसतं जसं की आता बॉटल मध्ये आहे, बीओडी बॉटल मध्ये आहे. मग त्यानंतर आम्ही हेच बीओडी बॉटल मधलं एका फ्लास्क मध्ये घेतलं. फ्लास्क मध्ये घेतल्यानंतर आम्ही टायट्रेशन सुरू केलं सोडियम थायोसल्फेट बरोबर. आणि टायट्रेशन तोपर्यंत करत राहिलं जोपर्यंत त्या सोल्युशनचा व्हाईट कलर येत नाही. ओके, आणि व्हाईट कलर आला का तो ओपन केला आणि टायट्रेशन मधून प्युरेट मधून रिडिंग बघितलं. ओके, ते रिडिंग जेवढं असेल ते आपण फॉर्म्युला मध्ये पुट केलं. फॉर्म्युला आहे ब्युरेट रिडिंग इनटू नंबर ऑफ मॅग्नीज सल्फेट प्लस मल्टिप्लाइड बाय 0.2 मल्टिप्लाइड बाय 1000 डिवाइडेड बाय 50. ओके, मल्टिप्लाइड बाय 50. ओके, मग ते आपण आन्सर काढल्यानंतर तो डीओ चेक केला. डीओ जर 3 आणि 8 च्या मध्ये असेल तर मग ते पाणी क्लीन झालेलं आहे, रियूज करू शकतो. आणि 3 च्या जर खाली असेल तर मग आपण त्या प्रोसेस परत करावी लागते. ओके, आणि हे पिण्यायोग्य नसतं, आपल्याला त्यात क्लोरिनेशन प्रोसेस करावी लागते जेणेकरून ते पिण्यायोग्य बनेल. ओके, डन. थँक्यू.